हॅलो फ्रेंड्स, स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 25 मे 2026 या दिवशीच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर या ज्या चालू घडामोडी संपूर्ण परीक्षेसाठी म्हणजेच MPSC, बँकिंग, रेल्वे, RRB सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा व्हिडिओ असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला सुरुवात करूया. जगातील पहिले पूर्णपणे AI डिझाईन केलेले वनस्पती जनुक संपादक म्हणजेच जेन एडिटर कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, भारतीय कृषी संशोधन परिषद हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर याविषयी अधिक माहिती बघूयात आपण. ओडिशामधील कटक येथील ICARच्या सेंट्रल राईस रिसर्च इन्स्टिट्यूटमधील शास्त्रज्ञांनी हे जगातील पहिले AI आधारित पीक जनुक संपादन तंत्रज्ञान विकसित केले आहे. या पहिल्या संपूर्णपणे AI डिझाईन केलेल्या वनस्पती जनुक संपादकीय प्लॅटफॉर्मला प्लांट ओपन CRI SPR1 म्हणजेच POC1 असे नाव देण्यात आले आहे. तर ICAR CRIचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर कुतुबुद्दीन अली मोल्ला आणि त्यांच्या टीमने या अभूतपूर्व संशोधनाचे यशस्वी नेतृत्व केले आहे. बघूया नेक्स्ट क्वेश्चन. उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात 1857च्या स्वातंत्र्य लढ्यातील वीर महाबली वीरा पासी यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, रायबरेली या उत्तर प्रदेशमधील जिल्ह्यामध्ये या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. बघूयात पुढील प्रश्न. दरवर्षी जागतिक थायरॉईड दिन म्हणजेच वर्ल्ड थायरॉईड डे कधी साजरा केला जातो? तर 25 मे रोजी. ऑप्शन क्रमांक बी 25 मे रोजी जागतिक थायरॉईड दिन साजरा केला जातो. तर यावर्षीची थीम होती थायरॉईड अँड न्यूट्रिशन, ही यावर्षीची थीम होती. बघूयात पुढील प्रश्न. माद्रिद, स्पेन येथे पार पडलेल्या ग्लोबल वॉटर समिट 2026मध्ये युटिलिटी ऑफ द इयर श्रेणीत जगातील पहिल्या 5 सर्वोत्तम जलसंस्थांमध्ये स्थान मिळवणारी एकमेव भारतीय संस्था कोणती ठरली आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, बेंगळुरू पाणी पुरवठा आणि मल निस्सारण मंडळ हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. बघूयात पुढील प्रश्न. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षा, कल्याण आणि आपत्कालीन सहाय्यासाठी कोणते नवीन मोबाईल ॲप लॉन्च केले आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, जीवन हे ॲप केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने नुकतेच लॉन्च केले आहे. तर याचा फुल फॉर्म आहे जॉईंट एल्डरली एम्पॉवरमेंट अँड व्हर्च्युअल असिस्टन्स नेटवर्क. बघूयात पुढील प्रश्न. संयुक्त राष्ट्रांद्वारे म्हणजेच युनायटेड नेशनद्वारे मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर 2025 या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक सी, मेजर अभिलाषा बराक यांना या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. तर की पॉईंट्स बघूयात. मेजर अभिलाषा बराक यांना लेबनॉनमधील तैनातीदरम्यान महिला आणि किशोरवयीन मुलींसाठी केलेले विशेष कार्य आणि शांती सैनिकांसाठी घेतलेल्या जेंडर सेन्सिटायझेशन प्रशिक्षणासाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्या सध्या लेबनॉनमधील युनिफिल या संयुक्त राष्ट्रांच्या शांती मोहिमेत भारतीय बटालियनसोबत फिमेल एंगेजमेंट टीमच्या कमांडर म्हणून कार्य करत आहेत. मेजर अभिलाषा बराक यांनी यापूर्वी भारतीय लष्कराच्या एव्हिएशन कॉर्प्समध्ये पहिली महिला कॉम्बॅट हेलिकॉप्टर पायलट बनून इतिहास रचला आहे. त्या या पुरस्कार मिळवणाऱ्या तिसऱ्या भारतीय अधिकारी ठरले आहेत. याच्या अगोदर मेजर सुमन गवानी यांना 2019मध्ये दक्षिण सुदान या ठिकाणी आणि मेजर राधिका सेन 2024 यांना काँगो या ठिकाणी यांना हा सन्मान मिळाला होता. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. हरियाणातील पहिल्या नक्षत्र वाटिका म्हणजेच कॉन्स्टलेशन गार्डनचे विकसन खालीलपैकी कोणत्या वन्यजीव अभयारण्यात करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, सरस्वती वन्यजीव अभयारण्य हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. बघूयात पुढील प्रश्न. प्रतिष्ठित IGU दक्षिण भारत ज्युनियर बॉईज गोल्फ चॅम्पियनशिप 2026 कॅटेगरी ए ची विजेतेपद खालीलपैकी कोणत्या भारतीय गोल्फरने पटकावले आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, विहान जैन यांना या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बघूयात पुढील प्रश्न.
नागरिकांमध्ये पर्यावरणविषयक जागरूकता आणि जैवविविधतेचे शिक्षण देण्यासाठी कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या वन विभागाने वामन वन नावाचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, दिल्ली. बघूयात नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या युरोपियन देशाने इस्रोच्या आगामी शुक्रयान म्हणजेच व्हेनस ऑर्बिटर मिशन मोहिमेत अधिकृतपणे सहभागी होण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, स्वीडन. हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिक्स अँड ॲस्ट्रॉनॉटिक्स म्हणजेच AIAA कोणत्या भारतीय अंतराळ मोहिमेला प्रतिष्ठित गॉडार्ड ॲस्ट्रॉनॉटिक्स पुरस्कार 2026 देऊन सन्मानित केले आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, चंद्रयान-3. तर चंद्रयान-3 या मोहिमेला हा प्रतिष्ठित गॉडार्ड ॲस्ट्रॉनॉटिक्स पुरस्कार 2026 देण्यात आलेला आहे. तर या होत्या आजच्या दिवशीच्या म्हणजेच 25 मे 2026च्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.